गुड मॉर्निंग ऑल. ओके, तर काल आपण बघत होतो प्रयोग. का बघत होतो? प्रयोग. का बघत होतो? प्रयोग. प्रयोग म्हणजे काय? कर्त्याची किंवा कर्माची, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जुडणी किंवा ठेवण असते, तिलाच का म्हणतात? प्रयोग. तिलाच का म्हणतात? प्रयोग. क्लिअर आहे? प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात? 3. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. क्लिअर आहे? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. क्लिअर आहे? 3 प्रकार पडतात. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं कर्तरी प्रयोग. बघितलं होतं का नाही बघितलं होतं? कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असते का? नाही. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसते, त्यामुळे ते काय असते? कर्तरी प्रयोग. क्लिअर आहे? याचे काही उदाहरण बघितले होते काल आपण. ओके, तर कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार बघितलं? 2. कोणता? सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. याचे उदाहरण बघितले होते. सकर्मक कर्तरीचे उदाहरण बघितले होते. अकर्मक कर्तरीचे उदाहरण बघितले ना? अकर्मक कर्तरीचे. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके, क्लिअर आहे. ओळखता येईल सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. ओके, आता लिहा कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग झाला का? ओके, कर्मणी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? कोणते कोणते? प्रधान कर्तुक कर्मणी आणि गौण कर्तुक कर्मणी. क्लिअर आहे? प्रधान कर्तुक कर्मणी झाला आहे आपला. क्लिअर आहे? प्रधान कर्तुक कर्मणीमध्ये कर्त्याला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? क्रियापद विद्यार्थ राहते किंवा कर्त्याला चतुर्थीचे किंवा तृतीयाचे प्रत्यय लागलेले असते. क्लिअर आहे? त्यावरून आपण ते समजतो की प्रधान कर्तुक कर्मणी आहे. प्रधान कर्तुक कर्मणी आहे. क्लिअर आहे? ओके, झालं होतं हे? झालं ना? त्याच्यानंतर बघितलं का गौण कर्तुक कर्मणी? नाही. चला हेडिंग लिहा आता. गौण कर्तुक कर्मणी. गौण कर्तुक कर्मणी. गौण कर्तुक कर्मणी. गौण कर्तुक कर्मणी. ओके, गौण कर्तुक कर्मणी. गौण कर्तुक कर्मणीचे 4 प्रकार पडतात. गौण कर्तुक कर्मणीचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. या गौण कर्तुक कर्मणीचे 4 प्रकार पडतात. पहिला लिहा इथं प्राचीन ऑब्लिक पुराण. प्राचीन ऑब्लिक पुराण ऑब्लिक जुना ऑब्लिक पुरुष कर्मणी. पुरुष कर्मणी. प्राचीन कर्मणी, पुराण कर्मणी, जुना कर्मणी आणि पुरुष कर्मणी असे त्याचे नाव आहे. असे त्याचे काय आहे? नाव आहे. जुना म्हणजे समजलं ना? जुना म्हणजे समजलं ना? ओके, जुना. दुसरा प्रकार लिहा नवीन कर्मणी. नवीन किंवा याचं दुसरं नाव आहे कर्मकर्तरी कर्मणी. कर्मकर्तरी कर्मणी. कर्मकर्तरी कर्मणी. क्लिअर आहे काय गोष्ट? दुसरा प्रकार काय आहे? नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी कर्मणी. क्लिअर आहे? ओके. तिसरा लिहा शक्य कर्मणी. शक्य कर्मणी. चौथं लिहा समापन कर्मणी. समापन कर्मणी. क्लिअर आहे का हे गोष्ट? प्राचीन कर्मणी, पुराण कर्मणी, जुना कर्मणी किंवा
पुरुष कर्मणी किंवा पुरुष कर्मणी हे काय आहे, प्राचीन पुराण किंवा जुना कर्मणीचे नाव आहे. क्लिअर आहे? ओके. नवीन कर्मणीला काय म्हणतात, कर्मकर्तरी. क्लिअर आहे? ओके. तिसरा कोणता आहे, शक्य कर्मणी, आणि चौथा कोणता आहे, समापन कर्मणी. तर पहिला प्रकार लिहा, पुरुष किंवा प्राचीन किंवा पुराण किंवा जुना कर्मणी. डन. पुरुष किंवा प्राचीन किंवा पुराण किंवा जुना कर्मणी. क्लिअर आहे? पुरुष कर्मणी कोणाला म्हणतात, पुराण कर्मणीला पुरुष कर्मणी म्हणतात. यस आर नो? यस आर नो? ओके. चला लिहा याच्यामध्ये, जो जी कीजे परमार्थ लाहो. उदाहरणार्थ लिहा, जो कीजे, जो कीजे परमार्थ लाहो. परमार्थ ओके. हे भाष्य कोणाची वाटत आहे, संताची वाटत आहे. संत आहे का आता? नाही. संत होते पहिला, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत बहिणाबाई. क्लिअर आहे? तर हे त्यांचे होते. क्लिअर आहे? अशा पद्धतीची रचना आहे जी कशा पद्य विभागात आहे. पद्य आणि गद्य म्हणजे समजते ना. पद्य म्हणजे जे कवितेच्या स्वरूपात लिहिलेले असते, गद्य म्हणजे जे पाठाच्या स्वरूपात लिहिलेले असते. तर हे पद्य वाटत आहे की गद्य वाटत आहे? पद्य. क्लिअर आहे? आणि हे भाषा कधीची वाटत आहे, आताची हो काय आहे? नाही, पहिल्याची भाषा आहे. क्लिअर आहे? म्हणजे संस्कृतची भाषा आहे. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे. काय आहे? क्लिअर आहे. तर हे याला का म्हणतात, पुराण कर्मणी. पुराण कर्मणी, पुराण कर्मणी. क्लिअर आहे का? पुराण कर्मणी, पुराण कर्मणी. लिहा दुसरं लिहा, नडे इंद्रासी असे बोली जेले. नडे इंद्रासी असे बोली जेले. बोली जेले. नडे इंद्रासी असे बोली जेले. तिसरं लिहा, येथ अवधान ऐकले देईजे. येथ अवधान, अवधान तर अवधान ऐकले देईजे. ऐकले देईजे. देईजे. चौथं लिहा, त्या काय कर्म करीजे लघुलेकराने. त्या काय कर्म करीजे लघुलेकराने. लघुलेकराने. त्या काय कर्म करीजे लघुलेकराने. क्लिअर आहे? लघुलेकराने. त्या काय कर्म करीजे लघुलेकराने. पाचवं लिहा, द्विजी निषिधा. द्विजी निषिधा. निषिधा पा साव. मनी जेले. मनी जेलो. मनी जेलो. मनी जेलो. सहावा लिहा, तेथ हरी
हरू म्हणे तेथ हरू म्हणे तेथ हरू म्हणे जेवी नेनिजे जेवी नेनिजे जेवी नेनिजे जेवी नेनिजे जेवी नेनिजे. ओके. 7वं लिहा. हे नित्य नूतन देखीजे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व गीता तत्व. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. 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 हे सर्व आपल्याला कोणत्या भाषेमध्ये दिसत आहे? संस्कृत, जुन्या भाषेमध्ये दिसत आहे. याच्यामध्ये कॉमन काय आहे? जो जो की जे. ठीक आहे. नडे इंद्राशी असे बोली जेले, येथे अवसान ऐकले देईजे, त्या काय कर्म करीजे. ओके. द्विजी निषेधास मनीजेलो तेथे हरू म्हणे जेवी नेनिजे जेवी नेनिजे. हे नित्य नूतन देखीजे हे नित्य नूतन देखीजे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर ही रचना आपल्याला संस्कृत भाषेमध्ये दिसत आहे का आत्ताच्या मराठी भाषेमध्ये दिसत आहे? संस्कृत भाषेमध्ये आहे. यस आर नो? क्लिअर आहे? ओके. तर मग याला का म्हणू आपण? पुरुष प्राचीन पुराण किंवा जुना कर्मणी. पुरुष प्राचीन किंवा जुना कर्मणी. याच्यामध्ये तुम्हाला असं नाही विचारल की कर्म कोण हो आणि कर्ता कोण हो, असं विचारत नाही. फक्त विचारते एवढं की हे कर्मणी प्रयोग हो. कर्मणी प्रयोगामधले कोणता कर्मणी प्रयोग हो? पुराण कर्मणी हो, नवीन कर्मणी हो, शक्य कर्मणी हो की समापन कर्मणी हो. क्लिअर आहे? तर हे कोणते कर्मणी दिसूनच पडते. कोणते कर्मणी हो? प्राचीन जुना पुरुष हे कर्मणी हो. क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. हे सर्व लिहा. लिहिले का? ओके. याचे वैशिष्ट्य लिहा. वैशिष्ट्य लिहिणे थोडं गरजेचं आहे. लिहिले का? या वैशिष्ट्य लिहिले का? मिटो याला. तुम्हाला जर एक क्वेश्चन आला, एक क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की कर्ता किंवा कर्म ओळखा, तर तो उदाहरण येते हा वाला. त्या काय कर्म करीजे लघु लेकराने. हा वाला उदाहरण येते ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारते की कर्म कोणता आहे आणि कर्ता कोण आहे. क्लिअर आहे? तर याच्या वाक्यामध्ये आपल्याला दिसत आहे त्या काय कर्म करीजे लघु लेकराने. तर याचा क्रियापद कोण आहे? करीजे. धातू कोणता आहे? कर. करणारा कोण? लेकरू. तर कर्ता कोण आहे? लेकरू. काय करते? कर्म. तर कर्म काय आहे? कर्म. ठीक आहे. हा एक विचारते. हाच एकच विचारताना दिसला आहे मला. क्लिअर आहे? सदा सर्वदा योग तुझा घडावा. ओके. सदा सर्वदा योग तुझा घडावा एवढाच आहे ना? सदा सर्वदा योग तुझा घडावा ना? ओके. सदा सर्वदा योग तुझा घडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा असं आहे ना? ओके. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? घडावा. धातू कोणता आहे? घडणारा काय? घडणारा काय? योग. तर कर्ता कोण आहे? योग.
करता कोण आहे? योग. क्लिअर आहे? करता कोण आहे? योग. सदा सर्वदा आहे ती काय आहे? सदा सर्वदा आहे ती काय आहे? सदा सर्वदा क्रियाविशेषण आहे. हे काय आहे? क्रियाविशेषण आहे. क्लिअर आहे? हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक? अकर्मक आहे. इथं कर्म नाही आहे. क्लिअर आहे? यस ऑर नो? ओके. तर या पद्धतीची रचना राहते पुराण कर्मणीची. पुराण कर्मणी दिसला तर आपल्याला जे 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 प्रत्यय दिसते हे वाले दिसत आहे की जे, बोली जे, देई जे, करी जे दिसत आहे का? मनी जेलो, नेनी जे, देखी जे, पाही जे. यस ऑर नो? आठवा. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पाहिजे असणारे काय? अधिष्ठान. करता कोण येईल? अधिष्ठान. क्लिअर आहे? कर्म कसं नाही? कर्म नाही होतं कर्म पाहिजेच ना. कर्म कसं नाही? कर्म नाही होतं कर्म पाहिजेच. कर्म कोण आहे? पाहिजे असणारे काय? अधिष्ठान. कोणाचे? भगवंताचे. ओके. पहा धातू पाहिजे असणारा काय? पाहिजे हा धातू काय आहे? पाहिजे. मला पाणी पाहिजे. मला पाणी पाहिजे. पाहिजे असणारे काय? पाणी. ओके. तर एवढं काही लक्षात नको ठेवा. याच्यामध्ये फक्त हे आता नवीन आलेले आहे. हे एवढं लक्षात ठेवा की या पद्धतीची जर रचना जर राहिली तर हे काय असते? हे काय असते? कर्मणी. कारण की याच्यामधला जो कर्म आहे किंवा जो कर्ता आहे तो स्पष्टपणे आपल्याला दिसत नाही आहे. याच्यामध्ये दिसत आहे का? याच्यामध्ये दिसत आहे का? नाही. याच्यामध्ये दिसत आहे का? नाही. म्हणजे दिसत नाही. म्हणजे आपण डायरेक्टली हा कर्म म्हणून सांगू शकत नाही. पण इथं कर्म असेलच. इथं कर्म असेलच. कारण की हा प्रयोग कोणता हो? कर्मणी. कर्मणी होतं कर्म असेलच. यस आर नो? यस आर नो? आता जर मला जर कर्म म्हटले तर जो जो की जे परिमार्थ लाहो, तर याच्यामध्ये परिमार्थ नाही 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 नाही. जो जो की जे परिमार्थ लाहो, तर याच्यामध्ये क्रियापद कोणती आहे? जो जो की जे परिमार्थ लाहो, याच्यामध्ये क्रियापद कोणती आहे? की जे आहे. तर करणारा कोण? जो. का करते? तर कर्म कोण आहे? परमार्थ. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. येतं पहा. नडे इंद्रियासी असे बोली गेले. नडे इंद्रियासी असे बोली गेले. बोलणारा कोण? नडे. कोणाशी बोलला? इंद्राशी बोलला. तर मग कर्म कोण आहे? इंद्र. यस आर नो? ओके. येथे अवसान ऐकले देईजे. येथे अवसान ऐकले देईजे. येथे अवसान ऐकले देईजे. ऐकले. ऐकणारा कोण? तर काय ऐकला? अवसान. क्लिअर आहे? येतं येईल ना? बाकी तर हे तर देईजे आणि ऐकले हे तर क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद आहे. क्लिअर आहे का नाही आहे? येते हे काही क्रियाविशेषण आहे. तर याच्यामध्ये कर्म कोण येईल? अवसान असेल. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? ओके. त्या काय कर्म करीजे लघु लेकराने. याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? करीजे. धातू कोणता आहे? कर. करणारा कोण आहे? लेकरू. क्लिअर आहे? का करते? कर्म. तर कर्म काय आहे? कर्म. क्लिअर आहे? ओके. येतं बघा. द्विजी निषिधा पासव मनी जेलो. मनी जेलो. क्रियापद कोणती आहे? मनी जेलो. म्हणणारा कोण? द्विजी निषिधा पासव मनी जेलो. तर म्हणणारा कोण आहे? याच्यामध्ये दिसत नाही द्विजी हो का? हे का हो द्विजी आपल्याला माहीत आहे का? नाही माहीत आहे. पण याच्यामध्ये कर्म काय असू शकते? हा असू शकते. क्लिअर आहे? कारण की तो क्रियापद हो. यस आर नो? तेथे हरू मने जेवी नेनिजे. आता इथे क्रियापद कोणती आहे? क्रियापद कोणती आहे? मने. मने. म्हणणारा कोण? हरू. तेथे हरू मने. तेथे हरू मने जेवी नेनिजे. जेवी नेनिजे. तर हे दोन तर हे ते तर हे काय क्रियाविशेषण आहे. हरू हे काय आहे? कर्ता आहे. तर मग हे काय असेल? कर्म असेल. क्लिअर आहे? हे नित्य नूतन देखीजे.
क्रियापद कोणती आहे? देखील. देखणारा कोण? गीता तत्व नाही आहे. गीता तत्व हे तर कर्म असेल, बरोबर आहे. कारण की हे नित्य, हे नित्य काय आहे? क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण आहे का नाही आहे? नूतन म्हणजे नवीन. क्लिअर आहे. तर देखीजे का नवीन दिखला हा? गीता तत्व. क्लिअर आहे का नाही आहे? समजलं थोडंसं? एवढं विचारत नाही, फक्त सांगत आहे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पाहिजे असणारे काय? अधिष्ठान. पाहिजे असणारे काय? अधिष्ठान. कोणाचे? भगवंताचे. कोणाचे? भगवंताचे. येतं हे बघा, लक्ष द्या. पाहिजे असणारे, पाहिजे असणारा कोण? अधिष्ठान भगवंताचे. याच्यामध्ये क्लिअर मला समजत नाही हा, पण हे कर्म हो का ह्या करता हो? क्लिअर आहे. भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, तेथे अधिष्ठान पाहिजे. पाहिजे असणारे काय? अधिष्ठान असेल ना, तर करता अधिष्ठानच. क्लिअर आहे. ठीक आहे. बाकी क्लिअर आहे का? हां, याच्यामधला जो कर्ता किंवा कर्म आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, स्पष्टपणे दिसत नाही. तरी पण आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शोधलं, मला वाटते ते बरोबरच आहे. ओके, हे लिहून घ्या पहिलं. झालं लिहून? चला, या मिटो घ्यायला का झालं? ओके, मिटो याला, मिटो का याला? अरे हो म्हणा ना रे. चला लिहा. वैशिष्ट्य लिहा. वैशिष्ट्य. कोणाची वैशिष्ट्य? वैशिष्ट्य. या हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून आलेला आहे. हा प्रयोग कोणता प्रयोग? हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून आलेला आहे. मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून आलेला आहे. प्रयोगापासून आलेला आहे. क्लिअर आहे. कोणत्या याच्यातून आलेला आहे? संस्कृतपासून. कोणता प्रयोग? कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. म्हणून भाषा कशी होती? संस्कृत होती भाषा. ओके. दुसरं लिहा. जुन्या मराठी कवींच्या काव्यात आढळतो. तेच आढळते त्याच्यावाले. क्लिअर आहे का नाही आहे? आता आढळते का तसे लिहून? मराठीमध्ये फारसा आढळत नाही. मराठीमध्ये फारसा आढळत नाही. आजच्या मराठीत तर तो आढळतच नाही. मराठीत तर तो आढळतच नाही. आढळते का आजच्या मराठीत असे शब्द नाही. आढळले तर तुम्हाला काय समजला नसता. ठीक आहे ना? हां,
सकर्मक धातूला जे जे प्रत्यय लावून, सकर्मक धातूला जे जे प्रत्यय लावून, हा प्रत्यय लावून दिसतंय का? प्रत्यय लावून, हां तर सांगायचं ना मला. कुठं 5वा नाही दिसत आहे? म्हणजे हा इथं लिहा. हां सकर्मक धातूला जे जे, सकर्मक धातूला ज जे प्रत्यय लावून की जे, देई जे, की जे देई जे, मनी जेलो, मनी जेलो, देखी जे बोली जेले, देखी जे बोली जेले, करी जे, नेनी जे, नेनी जे, अशी क्रियापदे बनतात. अशी क्रियापदे बनतात. अशी क्रियापदे बनतात. म्हणजे जेथं जे जे लावून आहे ते काय सर्व काय आहे? क्रियापदे. ते सर्व काय आहे? क्रियापदे. ओके. क्लिअर आहे का? जाऊ का समोर? ओके. मिटो कायला नाही काय डाउट्स आहे? बोल ना. नहीं डाउट्स? नो डाउट्स? आगे बढ़ते हैं. चला आता लिहा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. याचे पहिलं वैशिष्ट्य लिहून घ्या. लिहा हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे. हा प्रयोग इंग्रजीतून कुठून आलेला आहे? मराठीत आलेला आहे. दुसरं लिहा या कर्मणी प्रयोगात
या कर्मणी प्रयोगात कर्त्यास तृतीयेचा विभक्ती प्रत्यय न लागता विभक्ती प्रत्यय न लागता त्याऐवजी कडून हे शब्दयोगी अव्यय लागलेले असते. अव्यय लागलेले असते. ओके झालं. लिहा तिसरं लिहा. या कर्मणी प्रयोगात कर्त्यास तृतीयेचा या कर्मणी प्रयोगास कर्त्यास लिहिलं वाटते ना. या कर्मणी प्रयोगात कर्त्यास याला मिटवा. लिहा. सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदंताला धातूच्या कृदंत म्हणजे काय होते रे? भूतकालवाचक कृदंत म्हणजे काय होते? प्रतिभा नाही शिकवलो का? हे शिकवलं का नाही शिकवलं रे? हां या सहाय्यक धातूची मदत घेऊन सहाय्यक धातूची मदत घेऊन हा प्रयोग करतात. ओके हा प्रयोग करतात. या प्रयोगात क्रियापदाची रूपे बहुधा भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. झाला का लिहून? ओके लक्ष द्या. मिटव याला. मिटव का?
नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग आहे हा. ओके, डन. आगे बढ़ते क्या? लिहा, मांजराकडून उंदीर पकडला गेला. मांजराकडून उंदीर पकडला गेला. क्रियापद कोणती आहे? संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदाचा धातू साधित कोण आहे? पकडला. धातू कोण आहे? पकड. पकडणारा कोण? मांजर. पकडणारा कोण? मांजर. तर कर्ता कोण आहे मग? मांजर. हा कर्ता आहे. कर्त्याला काय लागून आहे? कडून लागून आहे. हे काय लागून आहे? कडून. शब्दयोगी अव्यय लागून आहे. कडून. क्लिअर आहे? ओके. विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागला तर त्याचं कर्मणी किंवा कर्तरी प्रयोग होईल का? कर्तरी प्रयोग होईल का? नाही. हे कर्तरी प्रयोग होईल का? नाही. मग जाऊ आपण कर्माकडे. कर्म कोण आहे? कर्म कोण आहे? उंदीर. पकडण्याची क्रिया कोणावर झाली? उंदरावर. तो उंदीर कर्म आहे. या कर्माला काही लागून आहे का? नाही. तर म्हणजे हा कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. आणि कोणता कर्मणी प्रयोग? नवीन कर्मणी प्रयोग. नवीन काऊन आहे? कारण की हा कोणाकडून घेतलेला आहे? इंग्रजी नवीन आहे ना? संस्कृत जुनी आहे, प्राचीन आहे. इंग्रजी नवीन आहे. क्लिअर आहे का नाही आहे? तर इंग्लिशमधला जो बाय राहते, राम किल्ड बाय रावण. क्लिअर आहे का? डन. जो बाय राहते तो बाय म्हणजे हा कडून हो. तो बाय म्हणजे हा कडून हो. क्लिअर आहे का? ओके. तर मग हा कडून कोठून घेतलेला आहे? इंग्रजीमधला बाय. इंग्रजीमधला बाय. क्लिअर आहे काय गोष्ट? इंग्रजीमधला बाय जो कोणत्या वाईसमध्ये राहते? पॅसिव्ह वाईस का ॲक्टिव्ह वाईस? पॅसिव्ह वाईस का ॲक्टिव्ह वाईस? बाय कुठं राहते? 12वी कोण पास झाले आता? पॅसिव्ह वाईस का ॲक्टिव्ह वाईसमध्ये राहते बाय? हां, पॅसिव्ह वाईज कशामध्ये राहते? पॅसिव्ह वाईज. पहिलं तू म्हणला होता ना. हां, असं नको म्हणू. ठीक आहे. पॅसिव्ह वाईज. कुठं? पॅसिव्ह वाईज. डन ना? बाय कुठे राहते? पॅसिव्ह वाईजमध्ये राहते. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर पॅसिव्ह वाईजचा जो बाय आहे तो मराठीमध्ये येतं का झाला? कडून. येतं का झाला? कडून. क्लिअर आहे? मांजराकडून उंदीर पकडला गेला. तर जर तुम्हाला विचारले इंग्रजीमधून घेतलेला प्रयोग कोणता आहे, तर नवीन कर्मणी. त्याचं दुसरं नाव काय आहे? कर्मकर्तरी. कोणत्या याच्यामधून घेतलेला आहे? पॅसिव्ह वाईजमधून. कुठून घेतलेला आहे? पॅसिव्ह वाईजमधून. पॅसिव्ह वाईजमधला कोणता? बाय. पॅसिव्ह वाईजमधला कोणता? बाय. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. तर बाय म्हणून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये कर्ता कोण आहे? मांजर. तर मांजरला हे लागून आहे का शब्दयोगी अव्यय? तर मांजर म्हणजे कर्ता आहे. तर कर्त्याला शब्दयोगी अव्यय लागून आहे. कर्त्याला शब्दयोगी अव्यय लावून आहे. तर हे कर्तरी प्रयोग होऊ शकते का? नाही. मग जाऊ आपण कर्माकडे. यस आर नो? तर कर्म कोण आहे? उंदीर. कर्म कोण आहे? उंदीर. उंदराला काही प्रत्यय लागून आहे का? नाही. तर मग हे कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. कोणता कर्मणी प्रयोग? नवीन कर्मणी. नवीन कर्मणी कुठून ओळखल्या? कडून प्रत्यय आहे. यस आर नो? तर हा कडून प्रत्यय कुठून घेतला आहे? इंग्रजीमधून बाय. पॅसिव्ह वाईजमधून घेतलेला आहे. विचारते कोणत्या वाईसमधून घेतलेला आहे? तर पॅसिव्ह वाईजमधून घेतलेला आहे. कुठून घेतलेला आहे? पॅसिव्ह वाईजमधून. क्लिअर आहे का? यस आर नो? आगे बढ़ते अभी. ओके, चलो आगे बढ़ते. लिहा, शिपायाकडून चोर धरला जावा. शिपायाकडून चोर धरला जावा. शिपायाकडून चोर धरला जावा. याच्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे का? संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदाचा धातू साधित कोण आहे? धरला. धातू कोण आहे? धर. धरणारा कोण? शिपाई. क्लिअर आहे? यस आर नो? तर या शिपायाला काय लागून आहे? शब्दयोगी अव्यय. कोणता शब्दयोगी अव्यय? कडून. तर हा कर्तरी प्रयोग होऊ शकते का? नाही. मग कोणाकडे जाऊ आपण? कर्माकडे.
कर्म कोण आहे? चोर. चोराला काही प्रत्यय लागून आहे का? नाही. तर हा कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये कोणता प्रकार आहे हा? नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी किंवा कर्मकर्तरी. क्लिअर आहे? यस आर नो? तर हा जो कडून जो शब्दयोगी अव्यय घेतलेला आहे इंग्रजीतून कोणत्या वाईसमधून घेतलेला आहे? पॅसिव्ह वाईसमधून घेतलेला आहे. यस आर नो? कर्ता कोण आहे तर? शिपाई. आणि कर्म कोण आहे? कर्म कोण आहे? चोर. समजलं बापू? हा प्रयोग कोणता आहे? नवीन कर्मणी. क्लिअर आहे? डन. ओके चला तिसरं लिहा. तिसरं लिहा. सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला. तर संयुक्त क्रियापद आहे का? क्लिअर आहे? ओके. धातू साधित कोणता आहे? वाटण्यात. ओके. धातू कोणता आहे? वाटणारे कोण? सेवक. तर कर्ता कोण? सेवक. कोणता प्रत्यय लागून आहे? कडून. इंग्रजीमधला बाय हो. यस आर नो? तर बाय कोणता? पॅसिव्ह वॉइस मधला हो. क्लिअर आहे. तर कर्ता कोण आहे? सेवकांकडून. हा कर्ता आहे. यस आर नो? का वाटण्यात आला? वाटण्याचे प्रसाद. वाटण्याची क्रिया कोणावर झाली? प्रसादावर. तर कर्म कोण आहे? कर्मला काही प्रत्यय लागून आहे का? नाही. कर्मला काही प्रत्यय लागून नाही. तर मग कोणता प्रयोग? कर्मणी. प्रसादला काही प्रत्यय नाही ना, कर्मणी. आणि कडून का दाखवते? नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी किंवा कर्मकर्तरी. क्लियर आहे? ओके चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? ओके. कोणता तिसरा? हां सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदंताला ये जा या सहाय्यक धातूची मदत घेऊन हा प्रयोग करतात. ठीक आहे. का म्हणताय? सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदंताला. भूतकालवाचक आहे हा गेला. गेला भूतकालवाचक आहे का नाही आहे? ओके. तर सकर्मक धातू आहे. येथे कर्म आहे का नाही आहे? आहे ना. मग हा सकर्मकवाला हो. तर याचा गेला तर भूतकालवाचक कृदंताच्या ये जा या सहाय्यक धातूची मदत घेऊन हा प्रयोग करतात. या सहाय्यक धातूची मदत घेऊन हा प्रयोग करतात. आता हा गेला भूतकालवाचक आहे. यस आर नो? गेला याचा हे को धातू कोणता आहे? तो वर्तमान काळात या लागला म्हणून का म्हणते? ये जा. ह्या सहाय्यक धातूची मदत घ्या लागते. यस आर नो? यस आर नो? पकडला जाणारा कोण? उंदीर. पकडणारा कोण? मांजर. क्लिअर आहे? यस आर नो? मग हे भूतकालवाचक क्रियापद आहे. तर मग गेला गेला कोण असं म्हणू का? नाही. येणारा कोण जाणारा कोण असं म्हणू ना? यस आर नो? म्हणून भूतकालवाचक क्रियापदातला ये जा या सहाय्यक धातूची मदत घेऊन हा प्रयोग करतात. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. शिपायाकडून चोर धरला जावा. काय? शिपायाकडून चोर धरला जावा हे कोणतं क्रियापद आहे? विद्यार्थी आहे का? विद्यार्थी आहे. काऊन? कोणता प्रत्यय आहे? वावी वे. आठवत आहे का? क्रियापद जेव्हा आपण शिकवलं तेव्हा वावी वे प्रत्यय लागले होते. वावी वे प्रत्यय लागून ते काय होते? विद्यार्थी. यस आर नो? ओके. सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला. आला हे काय भूतकाळी रूप आहे? आला. सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला. तर मग काय आहे याचा? ये. वाटण्यात ये. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? समजत आहे? ओके. झाला तिसरा. चौथा बघा. जेवढं आपण बागत आहोत हे तिन्ही संयुक्त आहे का नाही आहे? आहे का नाही आहे? याच्यावरून का ठरवू आपण? हां याला तसं विद्यार्थी म्हणते. यस आर नो? जे तर लिहून आहे
का लिहून आहे की हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे, हे लिहून आहे। या कर्मणी प्रयोगात कर्त्यास तृतीयेची विभक्ती प्रत्यय न लागता त्याऐवजी कडून हा शब्दयोगी अव्यय लागतो, जे लागून आहे। यस ऑर नो? सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदंताला, सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदंताला जा, ये, जा हे प्रत्यय लागते, जे की लागून आहे। यस ऑर नो? या प्रयोगात क्रियापदाची रूपे भूतकाळी किंवा विद्यार्थी असते। हे भूतकाळी आहे, हे विद्यार्थी आहे, हे भूतकाळी आहे। यस ऑर नो? भूतकाळी किंवा विद्यार्थी असते। ओके, एवढं डीपली नाही सांगत कारण की तेवढं विचारत नाही, ठीक आहे। तरी पण मी सांगतो आता, काय प्रॉब्लेम नाही आहे, विचारलं तर सांगाच लागते। डन ना? आगे बढ़ते हैं। ओके, लिहा, समोरचं लिहा। सभेत पत्रके वाटण्यात आली, सभेत पत्रके वाटण्यात, एक मिनिट, लिहिले का? लिहिले का नाही लिहिले? ओके, लिहा। सर्वांना समज दिली जाईल, सर्वांना समज दिली जाईल, सर्वांना समज दिली जाईल, सर्वांना समज दिली जाईल। ओके, याच्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे का नाही आहे? दिली जाईल, क्लिअर आहे? ओके, तर याच्यामध्ये देणारा कोण? सर्वांना समज दिली जाईल, देणारा कोण? देणारा कोण? देणारा कोण? हां, कोण लुप्त आहे? कर्ता लुप्त आहे। हिडन कोण आहे? कर्ता। शिक्षकाकडून, शिक्षकाकडून सर्वांना समज दिली जाईल, असं बरोबर बनते। दुसरा कोणताही टाका येतात, टाका बरं, पाहू आपण। प्रतिभा सर्वांना समज दिली आहे, प्रतिभाला सर्वांना समज दिली, प्रतिभाने सर्वांना समज दिली जाईल। का प्रतिभाने? हे कसं बरोबर आहे का? हे प्रतिभाने सर्वांना समज दिली जाईल, हे बरोबर आहे का? हां, काय ते प्रतिभाकडूनच येईल ना? यस ऑर नो? ओके, सर्व प्रतिभाला सर्वांना समज दिली जाईल, चूक आहे। प्रतिभाने सर्वांना समज दिली जाईल, चूक आहे। क्लिअर आहे? प्रतिभाचे सर्वांना समज दिली जाईल, चूक आहे। क्लिअर आहे ना? तर मग इथं जर आपल्याला एक कर्ता घ्यायचा असेल तर यात त्याला कोणता प्रत्यय लावल्याचे आपल्याला हे नाही, कडून प्रत्यय लावाच लागेल, कडून प्रत्यय लावा लागेल की नाही लावा लागेल, तेव्हाच ते वाक्य बरोबर होईल। नाही तर कोणताही प्रत्यय लावा, प्रत्येक कोणत्या प्रथमेमध्ये कोणते प्रत्यय आहे ना, मग इथे लिहा प्रतिभा सर्वांना समज दिली जाईल, चूक आहे। ओके, द्वितीयाचे प्रत्यय सलाते, सलानाते, क्लिअर आहे? प्रतिभास, प्रतिभांना, प्रतिभा, सलाते, सलानाते, चूक आहे हे। ओके, तृतीयाचे कोणते आहे? नेएशी, निशी, इही, प्रतिभाने सर्वांना समज दिली जाईल, हे चूक आहे। यस ऑर नो? चतुर्थीचे कोणते आहे? सलाते, सलानाते, प्रतिभास सर्वांना समज दिली जाईल, प्रतिभांना सर्वांना समज दिली जाईल, हे चूक आहे। यस ऑर नो? त्याच्यानंतर पंचमीचे कोणते आहे? ऊनहून, प्रतिभाहून सर्वांना समज दिली जाईल, प्रतिभाहून सर्वांना समज दिली जाईल, चूक आहे। चूक आहे ना, हे प्रतिभाहून सर्वांना समज दिली जाईल, क्लिअर आहे का नाही आहे? ओके, त्याच्यानंतर कोणतं आहे? षष्टीचं काय? चाचीचे, प्रतिभाचा सर्वांना समज दिली जाईल, प्रतिभाचे सर्वांना समज दिली जाईल, हे चूक आहे। यस ऑर नो? त्याच्यानंतर कोणतं आहे? सप्तमी, सप्तमीचं काय? तई आहे, प्रतिभात सर्वांना समज दिली जाईल, हे चूक आहे। यस ऑर नो? तर मग इथं करेक्ट बसणारा कोणता आहे? कडून। करेक्ट बसणारा कोणता आहे? कडून। क्लिअर आहे का नाही आहे? ओके, प्रतिभाकडून सर्वांना समज दिली जाईल, क्लिअर आहे काही गोष्ट? विनोद, क्लिअर आहे काही गोष्ट? यस, क्लिअर असायला पाहिजे। काय असायला पाहिजे? क्लिअर असायला पाहिजे। लिहा, प्रतिभाकडून, प्रतिभाकडून सर्वांना समज दिली जाईल, क्लिअर आहे? ओके, प्रतिभाकडून सर्वांना समज दिली जाईल, हे हिडन आहे, हे ते तर लिहून नाही आहे, हे हिडन आहे, ठीक आहे ना? हिडन म्हणजे लपलेला, क्लिअर आहे? प्रतिभाकडून सर्वांना समज दिली जाईल, याच्यामध्ये कर्ता कोण आहे? प्रतिभा। ओके, यस ऑर नो? ओके, कर्म कोण आहे? कर्म कोण आहे? कोण आहे रे? उभा हो, काय कसं समज कर्म आहे?
हां, देणारे काय? समज. तर कर्म कोण आहे? समज. हे कर्म आहे. हे काय आहे? कर्म आहे. बसा, कर्म आहे. तर कर्माला कोणता प्रत्यय लागून आहे का? कर्माला कोणताही प्रत्यय लागून नाही आहे. कर्माला कोणताही प्रत्यय लागून नाही आहे. जर करता आपण प्रतिभा ठेवलं तर तिला कडून प्रत्यय लावल्याशिवाय आपल्याला काही प्रत्यय आहे का? काहीच नाही ना. लावाच लागेल ना. तर मग लावल्यावर हा कर्तरी प्रयोग होईल का? कर्तरी प्रयोग होईल का? नाही. तर मग कोणता प्रयोग? कर्मणी. तर कडून प्रत्यय लावाच लागेल ना. कडून प्रत्यय जर लावलं आपण, कडून जर प्रत्यय लावलं तर कोणता कर्मणी होईल? नवीन कर्मणी. तर हा कोणता कर्मणी हो? नवीन कर्मणी. जरी हे नाही राहिलं तरी हा कोणता कर्मणी हो? आता नवीन कर्मणी. कारण की हा हिडन आहे. यस ऑर नो? तर हे समजायला पाहिजे तुम्हाला का हिडन कोण आहे. क्लिअर आहे का नाही आहे? हिडन कोण आहे? प्रतिभा. प्रतिभा कडून. डन. काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम आहे का? नाही. आगे बढ़ते हैं. ओके. ते तर लिहून ठेवा. पण हे हिडन आहे. हां, हे नाही आहे. हे नाही आहे. हे आहे का प्रतिभा इथं? नाही, इथं नाही आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. चला समोर जाऊन. सभेत पत्रके वाटण्यात आली. सभेत पत्रके वाटण्यात आली. सभेत पत्रके वाटण्यात आली. क्लिअर आहे? सभेत पत्रके वाटण्यात आली. तर याच्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे का? आहे ना. ओके. तर धातू कोणता आहे? वाट. वाट आहे धातू. तर वाटणारा कोण किंवा वाटणारी कोण किंवा वाटणारे कोण? तर काल इथे कडून लावल्याशिवाय काय आहे का? नाही. शिक्षकांकडून पत्रके वाटण्यात आली. लिहाच लागेल ना. यस ऑर नो? ओके. पुढारीकडून पत्रके वाटण्यात आली. आमदाराकडून पत्रके वाटण्यात आली. क्लिअर आहे? अंकीकडून पत्रके वाटण्यात आली. असं लिहू शकतो आपण. यस ऑर नो? ओके. तर लिहा शिक्षकाकडून सभेत पत्रके वाटण्यात आली. क्लिअर आहे काय गोष्ट? याच्यामध्ये कर्म कोण आहे? पत्रके. पत्रके. तर प्रत्येक पत्रकेला कोणतं प्रत्यय जोडून आहे का? नाही, कोणताही प्रत्यय जोडून नाही. पत्रके हे एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? अनेक वचनी आहे. क्लिअर आहे? तर कर्म कोण आहे? पत्रके. कर्म कोण आहे? पत्रके. आणि हा जो शिक्षकाकडून आहे हा काय आहे? हिडन आहे. हा काय आहे? हिडन आहे. हा आपल्याला देऊन नाही आहे पण तो आहे. डन. काय प्रॉब्लेम आहे का? आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं. लिहा शेत नांगरण्यात आले. शेत नांगरण्यात आले. शेत नांगरण्यात आले. मिटो गेला. शेत नांगरण्यात आले. शेत नांगरण्यात आलेले. हां, शेत नांगरण्यात आले. कोणाकडून? विनोदकडून शेत नांगरण्यात आले. विनोदकडून शेत नांगरण्यात आले. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? विनोदकडून शेत नांगरण्यात आले असं लिहू शकतो आपण. ओके. लिहा विनोदकडून शेत नांगरण्यात आले. विनोद. पण हा हिडन आहे ना. हा देव नाही का? नाही, हा देव नाही. तर मग तरी पण हे कोणते आहे? मग फक्त असं आला की शेत नांगरण्यात आले तर कोणते क्रियापद आहे? नवीन संयुक्त क्रियापद आहे. यस ऑर नो? कर्म कोण आहे? शेत आहे कर्म. यस ऑर नो? ओके. का हो कामध्ये बापू? का रे बापू इकडे विचार. डन. काय झाला? काय झाला? मिटवू का? म्हणजे झाली का सुट्टी? समजलं का हे सांगा पहिलं मला.
क्रियापद कशी असते? संयुक्त क्रियापद. कर्म कसं असते? प्रथमात. कर्म तर प्रथमातच पाहिजे ना. क्लिअर आहे का नाही? आणि कर्त्याला का जोडून असते? कडून. कडून हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. कधी कधी कडून आहे जोडून नाही राहत. अद्याहृत क्रियापद राहते. अद्याहृत क्रियापद बघितलं ना आपण. अद्याहृत क्रियापद म्हणजे ज्याचा कर्ता स्पष्ट दिसलेला नाही. याचा कर्ता दिसत आहे का स्पष्ट? तर मग हे क्रियापद कोणती आहे? अद्याहृत क्रियापद. यस ऑर नो? हे शिकवलं का मी तुम्हाला? अद्याहृत क्रियापद. ओके. ज्याच्यामध्ये कर्ता स्पष्ट दिसत नाही त्याला का म्हणतात? अद्याहृत क्रियापद. का म्हणतात? अद्याहृत क्रियापद. अद्याहृत. ओके. चलो आगे बढ़ते क्या? काय प्रॉब्लेम आहे का रे? काय प्रॉब्लेम वाटत आहे का कोणाला? चलो आगे बढ़ते. आता लिहा शक्य कर्मणी. शक्य कर्मणी मिटवेला. तर हा नवीन कर्मणी कोणत्या भाषेकडून घेण्यात आला? इंग्रजी भाषेकडून. इंग्रजी भाषेतील कोणत्या याच्याकडून? व्हॉइसकडून घेण्यात आला. व्हॉइसच्या कोणत्या ह्याच्यातून? पॅसिव्ह व्हॉइस. क्लिअर आहे? यस आर नो? क्रियापद भूतकाळी असते किंवा विद्यार्थी असते. यस आर नो? आणि क्रियापद संयुक्त क्रियापद असते. यस आर नो? आणि कर्म प्रथमेत असतो. कधी कधी कर्ता हा अद्याहृत असतो, तो दिसत नाही. यस आर नो? आणि कर्त्याला कडून प्रत्यय असतो. कडून म्हणजे इंग्लिशमधला बाय हो. क्लिअर आहे ना? तर मग हे कोणते क्रियापद हो? नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी. कर्म कर्तरी. कोणाला कर्म कर्तरी म्हणतात? नवीन कर्मणीला. पुरुष कर्मणी कोणाला म्हणतात? प्राचीन कर्मणीला. जुना कर्मणी कोणाला म्हणतात? प्राचीन कर्मणीला. क्लिअर आहे? यस आर नो? चलो आगे बढ़ते अभी. आता लिहा शक्य कर्मणी. शक्य कर्मणी. शक्य कर्मणी. शक्य कर्मणी. लिहा माझ्याच्याने हे काम करवते. माझ्याच्याने हे काम करवते. शक्य कर्मणी. हा काय? माझ्याच्याने. माझ्याच्याने हे काम करवते. हे काम करवते. करवते. माझ्याच्याने हे काम करवते. क्लिअर आहे काही गोष्ट? माझ्याच्याने हे काम करवते. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? करवते. साधित साधित क्रियापद कोणते आहे? साधित क्रियापद करव. क्लिअर आहे? धातू कोणता आहे? कर. माझ्याच्याने हे काम करवते. तर धातूला विचारू, करणारी कोण? मी. माझ्याच्याने मी. यस आर नो? यस आर नो? तर करता कोण आहे? मी आहे. क्लिअर आहे? करता मी आहे. तर यस. मीला प्रत्यय जोडून आहे. मीला माझ्या झाला ना. यस आर नो? हा करता आहे का नाही आहे? याला कोणता प्रत्यय लागून आहे? ने. तृतीयाचा आहे. क्लिअर आहे? माझ्याच्याने हे काम करवते. कर्म कोण आहे? काम. कर्म काय? कर्म काय? काम. काय करते ते? काम करते. तर कर्म कोण आहे? काम. कर्म कोण आहे? काम. क्लिअर आहे का हे? माझ्याच्याने हे काम करवते. पहिले शक्य म्हणजे काय होते पहा. शक्य म्हणजे क्षमता. शक्य म्हणजे क्षमता. आता मला माझ्यामध्ये बोलण्याची क्षमता आहे म्हणजे मी बोलू शकतो. यस आर नो? म्हणजे मी बोलू शकतो. क्लिअर आहे? क्षमता. क्षमता एखाद्याच्या अंगी असणारी क्षमता. आता मला उठवते. आता मला उठवते. पहिलं मला उठवत नव्हतं. आता मला उठवते. पहिलं मला उठवत नव्हतं. म्हणजे जेव्हा मी बिमार होतो तेव्हा मला भात खावत नव्हतं. यस आर नो? बिमार राहत आणि ताप आल्यावर तुम्हाला जेवण करूशा वाटते का? नाही करूशा वाटत. क्लिअर आहे का नाही आहे? पण जेव्हा आपण गोळ्या वगैरे खाऊन झाल्या, ताप बरा झाला, तेव्हा आपल्याला का चांगलं वाटते. चांगलं वाटल्यावर जेवण करूशा वाटते. तर मग आपण काय म्हणतो? आता मला भात खाबवते. आता मला भात खाबवते. म्हणजे भात खाण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. बिमार होता तेव्हा होती का क्षमता?
नाही. म्हणजे शक्य कर्मणी म्हणजे क्षमता असणे. काय असणे? क्षमता असणे. आता बघा, मला भात खाण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये, यस आर नो? माझ्यामध्ये भात खाण्याची क्षमता आहे, माझ्यामध्ये भात खाण्याची क्षमता आहे. तर मी म्हणतो, का म्हणतो? आता मला भात खाववते. आधी मला भात खाववत नव्हतं, आता मला भात खाववते. म्हणजे भात खाण्याची क्षमता आता माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे, कारण की मी आता चांगला झालेलो आहो. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? शक्य कर्मणी म्हणजे एखाद्याच्या अंगी क्षमता असणे, एखाद्याच्या अंगी क्षमता असणे. क्लिअर आहे? ओके. आता पहा, माझ्याच्याने हे काम करवते म्हणजे त्याले हे काम करवते म्हणजे त्याच्या अंगामध्ये ते काम करण्याची क्षमता आहे, काम करण्याची क्षमता आहे. पहिलं काम करण्याची क्षमता होती का? नाही, पहिलं काम करण्याची क्षमता नव्हती. पण आता माझ्याच्याने हे काम करवते, माझ्याच्याने हे काम करवते म्हणजे काम करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. डन ना? क्षमता म्हणजे शक्ती, क्षमता म्हणजे काय होते? शक्ती. क्लिअर आहे? आता तुला त्या टेबल उचलण्याची क्षमता आहे का तुझ्यामध्ये? उचलू शकते? यस आर नो? म्हणजे तुझ्यामध्ये टेबल उचलण्याची क्षमता आहे. डन ना? आता माझ्याच्याने टेबल उचलवते का? उचलवते. क्लिअर आहे ना? ओके. पहिले उचलवत होतं का? नाही, आता टेबल उचलवते. आता तू कुल्लर एकटा उचलू शकते का? नाही, नाही उचलू शकत. माझ्याच्याने कुल्लर उचलवत नाही म्हणजे कुल्लर उचलण्याची क्षमता आहे का याच्यामध्ये? नाही. थोडा शक्तिमान झाल्यावर एका बोटावर उचललं ते कुल्लर. क्लिअर आहे का नाही आहे? आता माझ्याच्याने गोल गोल घुमून कुल्लर उचलवते. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? म्हणजे काम करण्याची क्षमता त्याच्या अंगामध्ये आहे. क्लिअर आहे प्रतिभा? काय आहे? कोणाच्या अंगी? आपल्या अंगी. आपण म्हणजे कोण? माझ्याच्याने म्हणजे कोण येतं? मी म्हणजे कोण येतं? कर्ता. म्हणजे कर्त्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, कर्त्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे. यस आर नो? कर्ता लोळापाळा आहे का इथं? नाही. कर्त्यामध्ये का करण्याची क्षमता आहे? काम करण्याची क्षमता आहे. क्लिअर आहे? माझ्याच्याने हे काम करवते, माझ्याच्याने हे काम करवते. तर करणारा कोण? मी. क्लिअर आहे? पण मीला प्रत्यय लागून आहे. कोणता प्रत्यय लागून आहे? ने. कोणता प्रत्यय लागून आहे? ने. तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. तर मग आपण कुठे जाऊ? कर्माकडे. कर्म कोण आहे? काम. तर कामला काही प्रत्यय लागून आहे का? नाही. तर कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. आणि क्रियापद काय आहे? शक्य. करवते. करवते म्हणजे करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आहे का नाही आहे? क्षमता म्हणजे शक्यता. क्षमता म्हणजे काय होते? शक्यता. क्षमता म्हणजे काय होते? शक्यता. तर करवते, करवते म्हणजे काम करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तर मग कोणता प्रयोग? शक्य. येतं याचं शक्य कर्मणी प्रयोग. यस आर नो? करवते शक्य कर्मणी प्रयोग. समजलं काही गोष्ट पहिलं मला सांगा. नाही समजलं असेल तर 2-4 उदाहरण अजून बघूया. क्लिअर आहे? ओके. चलो लिहा. बाबाच्याने डोंगर चढवतो. बाबाच्याने डोंगर चढवतो. चढवतो. बाबाच्याने डोंगर चढवतो. हे दुसरं उदाहरण आहे. तर या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? चढवतो. साधित धातू कोणता आहे? चढव. आणि धातू कोणता आहे? चढ. चढणारा कोण? चढणारा कोण? क्लिअर आहे? बाबाच्याने डोंगर चढवते. प्रत्यय कोणता लागून आहे? ने. येतं प्रत्यय कोणता लागून आहे? ने. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? बाबाच्याने डोंगर चढवतो. क्लिअर आहे? तर पहिलं आता म्हणजे आता बाबा डोंगर चढवू शकते. क्लिअर आहे? पण एक पोहा मारल्यावर नाही चढू शकत ना. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? बंपर बंपर. क्लिअर आहे का नाही आहे? डन ना? ओके. तर तेव्हा चढवते का डोंगर? नाही. तेव्हा चढवते का? नाही. तेव्हा चढवत नाही. तेव्हा चढवत नाही, कारण की चढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. क्लिअर आहे ना? आता बाबाच्याने डोंगर चढवतो म्हणजे आता म्हणजे नाही आहे ना? आता कोरे आहेत. बरोबर आहे का नाही आहे? यस आर नो? ओके. तर बाबाच्याने डोंगर चढवतो म्हणजे डोंगर चढण्याची क्षमता कोणामध्ये आहे? बाबामध्ये. पण एक मारल्यावर नाही राहत. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर बाबाच्याने डोंगर चढवतो.
आता म्हणजे अजून सकाळ झाली आहे, फक्त काय झाली आहे, सकाळ झाली आहे. डन ना अंकी, समजलं तुला? ओके. कोणाच्याने डोंगर चढवतो? बाबाच्याने डोंगर चढवतो. तर कर्म कोण आहे? कर्म कोण आहे? डोंगर. तर कर्ता कोण आहे? बाबा. कर्ता कोण आहे? बाबा. क्लिअर आहे? कर्म कोण आहे? डोंगर. तर बाबाला कोणता प्रत्यय लागून आहे? ने. नाही तर कर्म कोण आहे? डोंगर. तर कर्माला कोणता प्रत्यय लागून आहे का? नाही. तर कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. चढवतो म्हणजे चढण्याची क्षमता बाबाच्या अंगी आहे, म्हणजे कोणता प्रयोग? शक्य कर्मणी प्रयोग. डन. काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काय प्रॉब्लेम नाही. चला तिसरा बघा. का आला तिसरा बघा, समोरचं उदाहरण. त्याच्या चाने कडू औषध पिबवते. त्याच्या चाने कडू औषध पिबवते. त्याच्या चाने कडू औषध. कडू औषध पिबवते. त्याच्या चाने कडू औषध पिबवते. त्याच्या चाने कडू औषध पिबवते म्हणजे कडू औषध पिण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, आता निर्माण झालेली आहे. पहिलं कडू औषध पित होता का? नाही, पण आता पित आहे. अरे यार, ते औषध असं वाटते ना. क्लिअर आहे का नाही आहे? आता त्याच्याने कडू औषध पिबवते. पहिलं पिबवत होतं का? नाही, पण आता पिबवते, कारण की पिऊन पिऊन का झाली? सवय झाली. क्लिअर आहे का नाही आहे? म्हणून का म्हणते त्याच्याने कडू औषध पिबवते. क्लिअर आहे का नाही आहे? यस ऑर नो? तर कडू औषध पिण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे का? आहे, म्हणजे क्षमता त्याच्यामध्ये आहे. कशाची? कडू औषध पिण्याची. क्लिअर आहे का नाही आहे? का गोड औषध पिण्याची? कडू औषध पिण्याची. क्लिअर आहे का? मग तू क्लिअर आहे का? ओके, लक्ष दे. त्याच्याने कडू औषध पिबवते. तर पिबवते क्रियापद कोणती आहे? पिबवते. साधित क्रियापद कोणते आहे? पिबव. आणि धातू कोणता आहे? पी आहे धातू. पिब नाही आहे, पी आहे धातू. काय आहे? पी. क्लिअर आहे? पिणारा कोण? तो. त्याच्याने यस ऑर नो? ओके. कर्ता आहे ना? यस ऑर नो? तर कर्त्याला ने प्रत्यय लागून आहे. कर्त्याला कोणता प्रत्यय लागून आहे? ने प्रत्यय. तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. तर मग आपण कोणाकडे जाऊ? कर्माकडे. तर कर्म कोण आहे सांगा बरं? कर्म कोण आहे? औषध. तर औषधला काही प्रत्यय लागून आहे का? नाही. तर मग कोणता प्रयोग? कर्मणी. कर्मणी प्रयोग. आणि पिबवते. पिबवते म्हणजे पिण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. याच्यावरून का घडला? शक्य. आणि याच्यावरून का घडला? कर्मणी. म्हणजे शक्य कर्मणी. समजलं का? समजलं का? त्याच्याने कडू औषध पिबवते. कडू औषध कोणतो कोणी चढते? डोंगरावर चढते. क्लिअर आहे का नाही आहे? हां, कुठं चढते? कोणती औषध पिऊन? कडू औषध पिऊन. चला लवकर चला, आगे बढ़ते. आगे बढ़ते क्या? आगे बढ़ते. कोण कोण पिते कडू औषध? अजून नाही का? कोण पेते सांगा. दोघं तिघच जण आहे तुम्ही. मुली तर नाही पेत असेल ना? तिघच जण आहे. हां, तू पिते का? हां, कडू औषध. पेते पेते कडू औषध पेते. चला आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? आगे बढ़ते क्या? ओके चलो लिहा. बाळाला तिखट खाववते. बाळाला तिखट खाववते. तिखट खाववते. बाळाला तिखट खाववते. क्रियापद कोणती आहे? क्रियापद कोणती आहे? खाववते. साधित क्रियापद कोणती आहे? खावव. धातू कोणता आहे? खाणारा कोण? बाळ. खाणारा कोण? बाळ. तर कर्ता कोण आहे? बाळ. कर्त्याला कोणता प्रत्यय लागून आहे? ला प्रत्यय लागून आहे. यस ऑर नो? ओके. का खाववते? तिखट. तर हे कर्म आहे.
यस ऑर नो? हे काय आहे? कर्म आहे. खाबवते म्हणजे तिखट खाण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. यस ऑर नो? तिखट खाण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. कुठून समजलं? क्षमता त्याच्यामध्ये आहे. खाबवते या क्रियापदावरून. यस ऑर नो? खाबवते या क्रियापदावरून आपल्याला कळलं की तिखट खाण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तिखट खाण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, म्हणून याला काय म्हणतो? शक्य कर्मणी. यस ऑर नो? कर्मणी कशावरून? कर्मणी कशावरून? कर्मणी कशावरून? कर्मावरून. कर्मणी कशावरून? कर्मावरून. कर्म कोण आहे? तिखट. कर्ता कोण आहे? बाळ. बाळाला प्रत्यय आहे तर कर्तरी प्रयोग नाही होत. ज्याला प्रत्यय आहे तो प्रयोग होत नाही. तर कर्त्याला प्रत्यय आहे तर कर्तरी प्रयोग नाही. मग कुठे जातो? कर्माकडे. कर्म कोण आहे? तिखट. तिखट आहे. याला स्टार करा, याला स्टार करा, हा विचारते. ओके. तिखट काय आहे? तिखट. तिखट काय आहे? कर्म आहे. यस ऑर नो? तर तिखटला काय प्रत्यय आहे का? नाही. तर कर्मणी प्रयोग आहे. आणि खाबवतेवरून कोणता समजलं? शक्य कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग? शक्य कर्मणी प्रयोग. डन. आगे बढ़ते क्या? आगे बढ़ते क्या? ओके. लिहा. आजीची गोष्ट सांगून झाली. आजीची गोष्ट सांगून झाली. आजीची गोष्ट सांगून झाली. ओके. क्रियापद कोणती आहे? सांगून झाली. क्लिअर आहे? ओके. तर याच्यामध्ये धातू साधित कोण आहे? सांगून. क्लिअर आहे? धातू साधित कोण आहे? सांगून. क्लिअर आहे? धातू कोणता आहे? सांग. क्लिअर आहे? सांगणारी कोण? आजी. हा सांगणारी कोण? आजी. तर कर्ता कोण आहे? आजी. कर्ता कोण आहे? आजी. आजी का काय सांगत आहे आजी? तर कर्म काय आहे? गोष्ट. क्लिअर आहे का नाही आहे? सांगून झाली. अरे समापन लागला का रे? समापन आहे ना हे? समापन कुठे लागला येते? ओके. हा समापन कर्मणी हो. एक मिनिट, येतो मजा तर झाला कोणीतरी. ठीक आहे. आजीची गोष्ट सांगून झाली. हेमाचे पुरण वाटून झाले. तिचे रडणे चालू झाले. क्लिअरली ये. बाळाला तिखट खावं ते झाला. आता लिहा. मला आता पत्र लिहवते. मला आता पत्र लिहवते. लिहवते. मला आता पत्र लिहवते. 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 ओके. या वाक्यांत क्रियापद कोणते आहे? लिहवते. साधी धातू कोणता आहे? लिहव. आणि धातू कोणता आहे? लिह. लिहिणारा कोण? मी. म्हणजे मला. यस ऑर नो? हा ना? ओके. तर काय लिहिते हा? तर कर्म कोण आहे? पत्र. कर्म कोण आहे? पत्र. कर्ता कोण आहे? मी. मी म्हणजे मला. यस ऑर नो? मीला कोणता प्रत्यय लागून आहे? ला. तर ला प्रत्यय लागून आहे तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. मग कोणाकडे जाऊ आपण? कर्माकडे. तर कर्म कोण आहे? पत्र. पत्राला कोणता प्रत्यय लागून आहे का? नाही. तर म्हणजे हे कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. लिहवते. लिहवते. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झालेला होता तेव्हा माझे तिन्ही बोट वाकडे झालेले होते, त्याच्यामुळे मला लिहवत नव्हतं. पण आता गोळ्या खाऊन, औषधी खाऊन, कडू औषधी पिऊन ते बोटं काय झाले? चांगले झाले. क्लिअर आहे का नाही आहे? तर म्हणजे आता मला पत्र लिहवते म्हणजे आता मला पत्र लिहिण्याची काय क्षमता आहे? यस ऑर नो? पहिलं होती का? आता आहे. म्हणजे का लिहिण्याची क्षमता आहे? पत्र लिहिण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. तर लिहिणारा कोण? मी. प्रत्यय कोणता लागला आहे? मला. ला प्रत्यय लागून आहे तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. तर मग कोणाकडे जाऊ? कर्माकडे. तर कर्म कोण आहे? पत्र. तर कर्म पत्र आहे. कर्माला कोणता प्रत्यय लागून आहे का? नाही. तर मग कोणता प्रयोग? कर्मणी. आणि लिहवतेवरून का समजलं? शक्य. शक्य कर्मणी. क्लिअर आहे? लिहवते म्हणजे काय? लिहिण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. डन. जास्त डीप होत आहे का? ठीक आहे ना? चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? लिहा. आईला स्वयंपाक करवतो. आईला स्वयंपाक करवतो. आईला स्वयंपाक करवतो. आईला स्वयंपाक करवतो.
आईला स्वयंपाक करवतो. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? करवतो. साधित धातू कोणता आहे? करव. सिद्ध धातू कोणता आहे? कर. करणारी कोण? आई. करणारी कोण? आई. तर कर्ता कोण आहे? आई. काय करते? स्वयंपाक. तर कर्म कोण आहे? स्वयंपाक. क्लिअर आहे? यस आर नो? आईला स्वयंपाक करवतो. तर कर्त्याला प्रत्यय आहे ना? तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. मग कोणाकडे जाऊ? कर्माकडे. तर कर्म कोण आहे? स्वयंपाक. स्वयंपाकला कोणता प्रत्यय आहे का? नाही. तर मग कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. आणि मग आपण पाहू कर्मणी प्रयोगामधला कोणता प्रयोग आहे ते क्रियापदावरून समजेल. क्रियापद कोणती आहे? करवतो. म्हणजे स्वयंपाक करण्याची क्षमता आईमध्ये आहे. यस आर नो? आहे का नाही आहे? आहे. आई दुकानात राहू ठीक आहे ना, तिच्यामध्ये क्षमता राहते का घरी येऊन स्वयंपाक बनवण्याची? नाही. पण आज तिच्यामध्ये क्षमता आहे म्हणून आई म्हणते आईला स्वयंपाक करवतो. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? तर क्षमता तिच्यामध्ये आहे. तर शक्य कर्मणी प्रयोग. यस आर नो? समजत आहे का नाही समजत आहे? समजत आहे ना? लिहा. पोस्टमनला डॉक्टरचे अक्षर वाचवते. मिटवूयाला. पोस्टमनला डॉक्टरचे अक्षर वाचवते. बोर होत आहे का रे? बोर होत आहे का? पोस्टमनला डॉक्टरचे अक्षर वाचवते. पोस्टमनला डॉक्टरचे अक्षर वाचवते. ओके. क्रियापद कोणते आहे? वाचवते. ठीक आहे. साधी धातू कोणता आहे? वाचव. सिद्ध धातू कोणता आहे? वाच. वाचणारा कोण? पोस्टमॅन ना? अरे यस आर नो? पोस्टमॅन. तर कर्ता कोण आहे? पोस्टमॅन. का वाचते? अक्षर वाचते. तर कर्म कोण आहे? अक्षर कर्म आहे. अरे यस आर नो? ओके. क्लिअर आहे का नाही आहे? वाचवते. धातू कोण? क्रियापद कोणती आहे? वाचवते. साधित धातू कोणता आहे? फेकून मारतो आता. साधित धातू कोणता आहे? वाचव. क्लिअर आहे? ओके. सिद्ध धातू कोणता आहे? वाच. सिद्ध धातू कोणता आहे? वाच. वाचणारा कोण? पोस्टमॅन. करता कोण? पोस्टमॅन. का वाचते? अक्षर वाचते. कर्म कोण आहे? अक्षर आहे कर्म. यस आर नो? कर्म काय आहे? अक्षर आहे. ओके डन. तर कर्त्याला प्रत्यय आहे का? आहे. कर्त्याला प्रत्यय आहे. तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. मग आपण कुठे जाऊ? कर्म कोण आहे? अक्षरला काय प्रत्यय आहे का? मग कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. आणि क्रियापदावरून आपण कोणता कर्मणी प्रयोग ते ओळखू? वाचवते. वाचवते म्हणजे वाचण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तर म्हणजे कोणता प्रयोग? मग शक्य कर्मणी प्रयोग. समजलं का? काय प्रॉब्लेम आहे का? जाऊन समोर. चला लिहा. होते का उदाहरण? त्याच्याने एवढी रक्कम देववणार नाही. त्याच्याने एवढी रक्कम देववणार नाही. त्याच्याने एवढी रक्कम देववणार नाही. सांग रे बापू. करता कोण आहे? हां? करता कोण आहे? तो आहे. कोणता प्रत्यय लागून आहे? ने प्रत्यय लागून आहे. क्लिअर आहे का नाही आहे? कोणता प्रत्यय लागून आहे? ने प्रत्यय लागून आहे. कर्म कोण आहे? रक्कम आहे. यस आर नो? देववणार नाही. देववणार नाही. साधित क्रियापद आहे का? धातू साधित क्रियापद आहे का? कोणती आहे धातू साधित? देववणार. साधित देवव. क्लिअर आहे का नाही आहे? देवव. आणि धातू दे. धातू कोणता आहे? दे. धातू कोणता आहे? दे. देणारा कोण? तो. तर कोणता प्रत्यय लागून आहे? ने. तर काय देते? रक्कम. तर कर्म कोण आहे? रक्कम. कर्माला कोणता प्रत्यय लागून आहे का? नाही. कर्माला कोणताही प्रत्यय लागून नाही आहे. कर्माला कोणताही प्रत्यय लागून नाही आहे. त्याच्यामुळे कर्मणी आणि देववणार याच्यामुळे शक्य कर्मणी. क्लिअर आहे? क्लिअर आहे का?
चला एक सांगा मग झालं. मला हे काम करवते. मला हे काम करवते. मला हे काम करवते. हा उत्तर तुम्ही सांगा. मला हे काम करवते. मला हे काम करवते. मला हे काम करवते. ओके, मला हे काम करवते. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? मी आहे. प्रत्यय कोण लागून आहे? ला. तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. तर कर्म कोण आहे? काम. तर कामला कोणता प्रत्यय लागून आहे का? नाही. करवतेवरून का समजलं? शक्य कर्म नाही, कारण ही करण्याची क्षमता कोणामध्ये आहे? त्याच्यामध्ये आहे. यस सर, माझ्यामध्ये आहे. यस आर नो. तर याला काय म्हणतात? शक्य कर्मणी प्रयोग. क्लिअर आहे का? यस आर नो. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये कोणते प्रत्यय लागले आहे कर्त्याला? ने, 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 ला. क्लिअर आहे? यस आर नो. ला, 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 ने, ला. यस आर नो. तर मला सांगा, हा ने कोटचा हो तृतीया, हा ने कोटचा हो तृतीया, हा ने कोटचा हो तृतीया, आणि हा ला कोटचा हो चतुर्थी. हा ला कोटचा हो चतुर्थी, हा ला कोटचा हो चतुर्थी, हा ला कोटचा हो चतुर्थी, हा ने कोटचा हो तृतीया, हा ला कोटचा हो चतुर्थी. यस आर नो? यस आर नो? ओके. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंट करा. थँक्यू.